फडणवीस म्हणतात तसे डीलर नाही झाले. फडणवीस काय म्हणाले ते फडणवीसांनी मागच्या लोकसभेमध्ये प्रताप चिखलीकरच्या प्रचारात गेले असताना त्याला हे लीडर नाही आहे, हे डीलर आहे. दोनदा मुख्यमंत्री झालेत, यांनी नांदेडचा विकास केला नाही वगैरे असं मोठं भाषण फडणवीसाचं, त्याचं बॉम्बीच्या डेटापासून भाषण असतं ते. मला सांगा, रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अशोक चव्हाण तुमच्यासोबत होते. राज्याचे प्रभारी चेन्नीथला यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. मग चेन्नीथला राज्याचे प्रभारी त्यांच्यासोबत अशोक चव्हाणांची चर्चा होते. 3 वाजता ते बाहेर पडतात आणि सोमवारी त्यांच्या भेटीगाठी सुरू होतात. नार्वेकरांची भेट घेतात. त्यानंतर मग त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा मला वाटतं तिथेच दिला असावा आणि मग तुम्हाला प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी पत्र पाठवलं. काहीच सेटलमेंट होऊ शकली नाही चेन्नीथला यांच्यासोबत बोलल्यानंतर? त्याच्याबरोबर काहीच बोलले नाही, त्यांच्याबरोबर काही बोलले नाही आणि अशा जनरल चर्चा ते करत होते त्यांच्याबरोबर. त्यामुळे सेटलमेंटचा काही इश्यूच नाही ना, त्यांनाच तेच प्रमुख होते. सेटलमेंटचा काय इश्यू आहे? त्याच्यामुळे प्रभाऱ्यांबरोबर त्यांची कुठली या विषयावरची चर्चा झाली नाही. त्यामुळे आता त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो त्यांच्यासाठी, त्यांनी म्हणाले मी विकासासाठी गेलो. आता विकासासाठी गेले, ज्या शेतकऱ्यांचे ते शेतकरीच आहेत ना ओरिजिनल, ते काही एकदम डायरेक्ट ते फडणवीस म्हणतात तसे डीलर नाही झाले. काय म्हणाले ते फडणवीसांनी मागच्या लोकसभेमध्ये प्रताप चिखलीकरच्या प्रचारात गेले असताना त्याला हे लीडर नाही आहे, हे डीलर आहे. दोनदा मुख्यमंत्री झालेत, यांनी नांदेडचा विकास केला नाही वगैरे असं मोठं भाषण फडणवीसाचं, त्याचं बॉम्बीच्या डेटापासून भाषण असतं ते. आणि 2 दिवसाच्या पहिले प्रधानमंत्र्यांनी आदर्श घोटाळ्याच्या बाबतची लोकसभेतच चर्चा केली, ज्या व्हाईट पेपरच्या आधारावर. त्यामुळे मूळ प्रश्न असा आहे की एकीकडे त्यांचा प्रवेश त्या बावनकुळेंच्या हातून होत होता आणि एकीकडे त्या ठिकाणी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रूच्या धुळगंड्या चालू होत्या. तर कुठला विकास? म्हणजे अन्नदात्याला लाठीचार्ज होणं हा म्हणजे विकास? मोदी विकास करते असं म्हणणं आहे त्यांचं. कुठल्या विकासाची चर्चा करतात हे लोक? आणि म्हणून विकासाचं गोंडस शब्द वापरून वॉशिंग मशीनमध्ये धुवायचं जे काही चाललेलं आहे ते अजित पवार गेले तर त्यांनी विकासच सांगितला. त्या शिंदे गेले त्यावेळेस त्यांनी विकासच सांगितला. आता विकासाचं म्हणजे कोणाचा विकास? महाराष्ट्राचा आज भगास करून ठेवलेला या लोकांनी. महाराष्ट्रातलं शाहू फुले आंबेडकर विचार संपवून टाकलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार संपवून टाकलेला आहे, महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू करून टाकलेला आहे. या राज्यामध्ये तरुण भरकटत चाललेला आहे. रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. गरिबांना 2 टाईमचं खायला महागाईमुळे मिळत नाही. तर हा विकास आहे या महाराष्ट्राचा.